नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतर निराधार योजनांसाठी लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची वेतन अपडेट आलेली आहे। नेमकं काय आहे अपडेट तर पूर्ण आपण बघूयात आजच्या व्हिडिओच्या मार्फत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। मित्रांनो, संगमनेर तालुक्यात 11,000 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1,65,00,000 रुपये वर्ग केले आहेत, अशी माहिती आमदार अमोल खताळे यांनी दिलेली आहे। या माहितीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी आहे सविस्तरपणे पाहणार आहोत। तर काय आहे नेमकं माहिती, चला मित्रांनो बघूयात। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना आणि राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांमध्ये प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात 1,500 रुपये वर्ग केले जातात। या योजनेचे महत्त्वाचं खूप आहे। तसेच मित्रांनो, संगमनेरचे नवचर्चित आमदार अमोल खताळे यांच्यावर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद दिले आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे ही जबाबदारी दिलेली आहे यांच्याकडे। लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत। पुढील महिन्यात हप्त्यात DBTच्या मार्फत म्हणजेच की डायरेक्ट बँक ट्रान्सफर प्रणालीद्वारे देण्यात येईल। त्यामुळे वेतन देण्यास उशीर होत आहे, पण लवकरच पैसे खात्यात जमा होतील। तसेच आपल्याला सर्वांना माहीत असेल, आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव भरपूर चर्चेत आहे व आज सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। तसेच जे 2 उपमुख्यमंत्री राहतील म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे असं चर्चेत आहे की हे जे आहे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात। तर ही जी लेटेस्ट अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम केलं मित्रांनो। तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील असं आपण आशा बाळगूयात। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा।